मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता नवीन भरतीबद्दल संपूर्ण ठिकाणी चर्चा सुरू आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत भरपूर ठिकाणचा जे विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कालावधी संपणार आहे। त्यामुळे नवीन भरतीबद्दल सर्व ठिकाणी अपडेट सुरू आहे आणि त्यांची सुद्धा आता पडताळणी केली जाणार आहे। या संदर्भात आता अपडेट येणं सुरू आहे आणि एकीकडे संपूर्ण जे जुने विद्यार्थी आहे म्हणजे प्रशिक्षण ज्यांचे सुरू आहे किंवा संपलेले आहे त्यांनी मोर्चा काढलेला आहे की आमचा कालावधी वाढवण्यात यावा, परंतु यामध्ये सरकारने अजूनपर्यंत कोणतीही प्रतिसाद दिलेला नाही आहे की जुन्या विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे हा वाढून देणार आहे किंवा नाही आहे, परंतु त्यासाठी संपूर्ण विद्यार्थी अजून सुद्धा प्रयत्न करत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण वृत्तपत्रामध्ये आता बातमी येणं सुरू आहे की लाडक्या भावांची होणार पडताळणी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढील टप्प्यात निकषांवर बोट। तर यामध्ये आता बघू शकता की दरवर्षी 10 लाख विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि निधीची जी वार्षिक गरज आहे ही आहे 800 कोटी रुपये आणि प्रशिक्षणाचा जो कालावधी असणार आहे हा 6 महिन्यांचाच असणार आहे। आणि आता यामध्ये जे आतापर्यंत जास्तीत जास्त सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण करत होते तर यामध्ये आता जास्त करून जे प्रायव्हेट आस्थापना आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यामध्ये आता सरकारी आस्थापना ह्या कमी करण्यात येणार आहे। याबद्दलची सुद्धा यामध्ये अपडेट देण्यात आली आहे। तर नवीन अपडेट म्हणजे की नवीन भरती ही सुरू करण्यात येत आहे, कारण त्यावरती आता संपूर्ण ठिकाणावरून चर्चा आणि त्याबद्दलच्या अपडेट येणे सुरू झालेले आहे। कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की लोकसत्तामध्ये सुद्धा न्यूज आली होती की आता विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करू शकणार आहे याबद्दलची। तर अजूनपर्यंत जुन्या विद्यार्थ्यांचा कालावधी वाढवून देणार का यामध्ये सरकार कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहे, परंतु संपूर्ण विद्यार्थी वर्ग यासाठी वाट बघत आहे की सरकार कोणती प्रतिक्रिया देणार का। कारण यामध्ये आता भरपूर जे वरिष्ठ आहेत ते आपल्या सोबत आहे की आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचा जो कालावधी आहे 6 महिन्यांचा म्हणजे भरपूर छोटा कालावधी आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी। तर नेमकी आता कोणती अपडेट येईल यासाठी आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की नवीन भरती सुरू करणार तर जुन्या विद्यार्थ्यांचा कालावधी वाढवून देणार का। आता यामध्ये संपूर्ण अपडेट कधी येईल यासाठी आता आपण वाट बघणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।